करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? ही आमची लढाई आहे ना 2020 पासून चालू आहे. कोरोना झाल्यानंतर हे कॉन्क्रीट मधले असू दे, घोडबंदर मधले असू दे, यांना कुठल्याही पोल्युशन बोर्डने कुठल्याही प्रोटोकॉल फॉलो करत नाही. पोल्युशन बोर्डने ऑलरेडी यांना 22 पासून यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या कुठलेच क्लॉज नाही, म्हणजे बंद करायच पाठवले सरळ. पण आमचा सरळ आरोप आहे की प्रशासन, कारण प्रशासनाचा उच्च व्यक्ती म्हणजे आम्ही कमिशनरच आरोपी धरणार आणि पोल्युशन बोर्डचे अधिकारी हे लोकांच्या संगनमताने हे लोक सील झालेले. आणि खास करून मी सांगतो की आत्ता पण सध्या प्रताप सरनाईक मंत्री आहेत, त्यांनी जे सील केलेले आहेत ते ज्या दिवशी सील झाला ऑर्डर आली त्या दुसऱ्या दिवशी परत चालू झाले. म्हणजे विचार करा यांचा मजूरपणा किती अधिकाऱ्यांचा. ना हे प्रशासनाला म्हणजे हे ना राजकारणाला ऐकत आहेत ना कुठल्या नेत्याला ऐकत नाही. आता ह्याच्यावरती जसं ताईने बोलला, आमचा मुद्दा हाच आहे की आता हा तर आमचा RMC प्लॅनच्या विरोधात लढा आहे सर्वांचा, सर्व पक्षीय इथे हा राजकीय विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे. आणि हा सामाजिक विषय आहे आणि पोल्युशनचा विषय आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की ह्या जे अधिकारी आहेत जे पण आहेत, खास करून मी कमिशनर आणि पोल्युशन बोर्डच्या यांना निलंबित करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे प्लांट ज्यांनी जागा दिले या प्लांटसाठी जेवढे लोक जागा देतात हे इथे कोणच राहत नाही. हे प्लांट देणाऱ्या बंगल्यात राहतात, कोण काशीगावमध्ये राहतात आणि इथे लोकांचा जीव मुठीस ठेवतात, म्हणजे प्रदूषण करतात. त्यांना काय पडलेली नाही. यांचं एकच काम आहे की पोल्युशन बोर्डची नोटीस आली की तिकडे जायचं, त्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे, अंडर द टेबल चिरीमिरी द्यायचे आणि विषय संपून टाकायचा. तर आमचा सरळ आरोप आहे प्रशासनावर आणि पोल्युशन बोर्डवर. याच्यावर कुठल्याच प्रकारचं कंट्रोल नाही. आणि आमचं मी तर बोलतो भले आम्ही सरकारमध्ये असो नसो, पण आमच्या सरकारवर पण काही गोष्टीचा आक्षेप आहे की काही गोष्टी सामाजिक समतोल करणं पाहिजे. आज गणपती विसर्जन आणि या विसर्जनाला तुम्ही POP साठी तुम्ही तलावात मूर्तीसाठी तुम्ही एवढं आंदोलन करता, हे करता, लोकांना देत नाही आणि कृत्रिम तलावात करता. हा तर एवढा मोठा विषय आहे, त्याच्यावर काय लक्ष देत नाही कोण. तुम्ही एक गोष्ट सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही माझ्या पक्षाची निगडीत आहात. बरोबर आहे. स्थानिक जे आमदार आहेत यांचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची खूप चांगले घनिष्ठ संबंध आहेत. मग हा विषय का मुख्यमंत्री आम्ही हा विषय तिथे पण नेलेला आहे. मी तेच तर सांगतोय ना, मी तर तेच बोलतोय की राजकीय काही गोष्टी आहेत ना